आणि किशोर चव्हाणांनी जी गोष्ट सांगितली त्यातून एक लक्षात येत आहे की सुज्ञ, तज्ज्ञ, जबाबदार आणि द्रष्ट्या माणसांची जरांगेंच्या आजूबाजूला कमतरता आहे. यातून काय धोका संभवतो, आंदोलनाच्या तब्येतीवर काय परिणाम होऊ शकतो? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे याच्या आधी माझे जे वक्ते बोलले की त्यांनी मनोज जरांगेंचं आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य लढ्याशी कम्पेअर केलं. हे मला अजिबात मान्य नाहीये. त्याचं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्या समाजातल्या लोकांना 12 बलुतेदार, 18 बलुतेदार आणि सगळ्या इव्हन मुस्लिम समाज कोणी असेल जे कोण समाज होते या सगळ्यांना घेऊन एकत्र स्वराज्यासाठी लढले होते. तसं मनोज जरांगे फक्त हे स्वजातीयसाठी लढत आहेत. ठीक आहे, त्याच्याबद्दल मला सध्या बोलायचं नाहीये. पण ते जे म्हणतात की तज्ज्ञांची निश्चित कमी आहे आणि तज्ज्ञांचीही कमी आहे आणि प्रकृती बरोबर नाहीये, मला असं वाटतं अशा याच्यामध्ये एक मनोज जरांगे यांनी एक निर्णय घ्यावा आणि मुंबईचं आंदोलन हे रद्द करून टाकावं.